परिषद पंचायत समितीसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत माजी आमदार संजय बाबा घाडगे साहेब। साहेब नमस्कार, मी आपलं स्वागत करतो। आज मेळावा संपन्न झाला, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती, काय प्रतिक्रिया द्याल? बघा, तीन बाजू एकत्र झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी च्या एकत्रीकरणानं तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड सकारात्मक उत्साह आहे आणि त्याचं प्रतीक आज ह्या मेळाव्यामध्ये आलं। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उत्स्फूर्तपणानं जमले होते आणि उत्साहात आहेत आणि चांगल्या पद्धतीचं मताधिक्य या आमच्या महायुतीला देतील याची मला खात्री आहे। साहेब, प्रचारादरम्यान आपलं सर्वत्र फिरणं होतंय, नेमकी कोणकोणते मुद्दे घेऊन आपण मतदारापर्यंत पोहोचताय? हे बघा, मुद्दे म्हणजे पंचायत राज जे आहे हे सर्वसामान्य उपेक्षित गोरगरीब माणसाला दिलासा देणारा, शेतकऱ्याला दिलासा देणारं, एक्सटेन्शन वर्क करणारं, आरोग्य, पशुवैद्यकीय सेवा, बांधकाम, इरिगेशन या सगळ्या गोष्टीमध्ये स्पर्श करून जाणारी यंत्रणा म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे बघितलं जातं आणि या सर्व माध्यमातून जे काही कार्यकर्त्यांच्या लहान मोठ्या अपेक्षा आहेत, त्या सर्व समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होत आहे। 3 गट एकत्र आल्याने तालुक्याला काय फायदा होणार आहे? तालुक्यामध्ये अनावश्यक संघर्ष, अनावश्यक वादावाद्या, शांततेनं जी प्रगती होती ती संघर्षानं, वादानं होत नाही आणि ज्या काही गोष्टी साध्य करायच्या आहेत त्या दिशा एकदा ठरली एखादी, सर्वजण जर एका दिशेने गेले तर खूप चांगला विकास होतोय, खूप चांगली प्रगती होते आणि खूप चांगलं सामंजस्य तयार होतं। तालुक्यातील तमाम मतदारांना काय आवाहन कराल? या ठिकाणी एक सर्व तालुक्यातील मतदारांना मी असं आवाहन करीन की एक नवीन पायंडा या तालुक्यामध्ये आपण पाडलेला आहे। आरक्षणाप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना या ठिकाणी उमेदवाऱ्या देऊ शकलोय आम्ही। ज्या वेळेला अतिव संघर्ष असतो त्यावेळेला मग मोठी गावं, धनदांडगे, त्यातल्या त्यात पैसेवाले लोक हे बघून आपण उमेदवारी देतो। असे गरीब उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत आणि ते प्रभावीपणानं या ठिकाणी समाजाची सेवा करू शकतील या धनदांडग्यांच्या पेक्षा, याची आम्हाला खात्री आहे। नक्कीच। तर आताच आपल्याला माजी आमदार संजय बाबा घाडगे साहेब यांनी त्यांचे व्हिजन जे सांगितले ते नक्कीच कागलच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील, यात शंका नाही। केके न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।